नमस्कार, संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत। घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा। ओबीसी एकीकरण समिती आणि ओबीसी प्रतिष्ठान यांच्या वतीने ठाणे शहरात मोठ्या उत्साहात वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती साजरी करण्यात आली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या चित्रशिल्पास गणेश नाईक यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून या जयंती महोत्सवास प्रारंभ करण्यात आला। यावेळी माजी खासदार संजीव नाईक, ओबीसी एकीकरण समितीचे निमंत्रक प्रफुल्ल वाघोले, मराठा सेवा संघाचे मंगेश आवळे, भाजपाचे ठाणे शहराध्यक्ष संजय वाघोले, ओबीसी एकीकरण समितीचे सर्व पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते। यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी पुष्पहार अर्पण करून महात्मा ज्योतिबा फुले यांना अभिवादन केलं। या प्रसंगी गणेश नाईक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की ठाण्याच्या मध्यवर्ती भागात अतिशय सुंदर महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचं चित्रशिल्प उभारण्यात आलं आहे। जनता दरबारच्या निमित्ताने मला या शिल्पाला भेट देता आली आहे, ही माझ्यासाठी भाग्याची बाब आहे। तसेच जयंतीनिमित्त अभिवादन केले। महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजाला दाखवलेली दिशा ही प्रत्येकाला आत्मविश्वास देते, असं वक्तव्य वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केलं। खरं म्हणजे सर्वसामान्य पददलितांना जीवनाचा आत्मविश्वास देणारे महात्मा ज्योतिबा फुले यांची आज जयंती आहे आणि कोर्ट नाक्यावरच्या ह्या अतिशय मोक्याच्या जागी या मंडळांनी या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे या ठिकाणी सुंदरपैकी आयोजन केलेलं आहे। आज या ठाणे जिल्ह्याच्या ठिकाणी जनता दरबार असल्या कारणानं आज ही सुवर्ण संधी मला मिळाली। महात्मा ज्योतिबांचं दर्शन घेता आलं आणि त्यांना त्या ठिकाणी हार अर्पण करून एक प्रकारची आदरांजलीच वाहिली। ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन। सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे। तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही। सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे। मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे। या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे। मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत। त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे। आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे। शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे। तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे। धन्यवाद। आमदार संजय केळकर यांच्या जनसेवकाचा जनसंवाद उपक्रमाला नागरिकांची रीघ लागलेली पाहायला मिळाली। ठाण्याचे आमदार संजय केळकर हे दर सोमवारी आणि शुक्रवारी नागरिकांच्या समस्या निवारण करण्यासाठी भाजपाच्या खोपट कार्यालयामध्ये उपस्थित असतात। आमदार केळकर यांनी शुक्रवारी खोपट येथील कार्यालयातील नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या। यावेळी आमदार निरंजन डावखरे, ठाणे जिल्हा हाऊसिंग फेडरेशनचे सीताराम राणे, परिवहन सदस्य विकास पाटील, चिटणीस सचिन पाटील, दीपक जाधव, महेश कदम, राजेश गाडे, दत्ता गाडगे उपस्थित होते। ठाणे महानगरपालिकेअंतर्गत अतिक्रमणे, पाणी विषय, पोलीस स्टेशन तक्रारी, फसवणूक, शैक्षणिक विषय, ब्रह्मळा तलाव, नोकरी विषय, सहकार क्षेत्रातील विषय, नाशिक येथील पोलीस सोसायटी विषय असे विविध विषयांवरील 50 निवेदने यावेळी प्राप्त झाली। आमदार संजय केळकर यांनी भेटायला आलेल्या नागरिकांशी येथे संवाद साधला, त्यांच्या अडचणी समस्या ऐकून घेतल्या आणि निवेदनं स्वीकारली। यावेळी काही समस्यांचे निराकरण त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून बोलून तेथे त्वरितच केले। आज नेहमीप्रमाणे जसं आम्ही सोमवारी बसतो तसं शुक्रवारी पण बसतो
आणि अन्य वेळेला माझ्या संपर्क कार्यालयामध्ये मी 10 ते 12 लोकांसाठी उपलब्ध असतो. या आमदार भेटीलाच्या निमित्ताने, संवादाच्या निमित्ताने खूप लोक निरनिराळ्या भागातले, केवळ मतदारसंघातले नाही तर अगदी पालघर बोईसरपासून सुद्धा लोक येतात आणि त्यांच्या समस्यांचं ताबडतोब जेवढं निराकरण करता येईल ते देखील आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा फॉलोअपचा पण ठरवतो. म्हणजे जसं डॉक्टर फॉलोअपची वेळ ठरवत असतो, शेवटी त्यांचं दुखणं असतं. गरीब माणसाला कुठे ना कुठे ताकद देण्याची गरज असते. आमच्यासारख्या माणसाने एक फोन केला, पत्र दिलं तर त्याचं काही वेळेला काम पटकन होऊन पण जातं. आता आज तर उल्लेखनीय काम असं होतं की एका तरुणाला जवळजवळ 4 महिन्याचा पगारच दिला नव्हता त्यांच्या मालकाने आणि त्याच्यामुळे आणि त्याला कुठलाही काही रस्ता पण मिळत नव्हता की काय करावं आपण. पोलीस स्टेशनलाही कंप्लेंट देऊन असं काही या बाबतीमध्ये, कारण हा शेवटी मालक आणि नोकराचा प्रश्न. तर मालकाशी सौजन्याने सांगितल्यावर मालकच स्वतः आमच्या या कार्यालयामध्ये आला. त्याने चेक पण घेतला आणि चेक त्या तरुणाला दिला. अशी काही प्रॉब्लेम जे आहे ते उपलब्ध आपण असलो तर सुटत असतात. पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांचा 27 एप्रिलला ठाणे शहरामध्ये जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे. पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांना नुकताच टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने डीलिट ही पदवी प्रदान करण्यात आलेली आहे. रवींद्र प्रभुदेसाई गेली अनेक वर्ष उद्योग क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. उद्योग क्षेत्रामध्ये यशस्वी होत असताना श्री रवींद्र प्रभुदेसाई यांनी केवळ ठाणे शहरातलीच नाही तर महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्थांना सढळ हस्ते मदत करून या संस्था उभ्या करण्यात मोठं सामाजिक योगदान दिलं आहे. रवींद्र प्रभुदेसाई यांचं उद्योग क्षेत्रात आणि सामाजिक क्षेत्रात ज्या पद्धतीने योगदान आहे तसेच आध्यात्मिक क्षेत्रात देखील त्यांनी मोठं योगदान दिलं आहे. रवींद्र प्रभुदेसाईंना टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे यांच्या वतीने प्रदान करण्यात आलेली डीलिट पदवी म्हणजेच ठाणे शहराचा बहुमान आहे असं देखील म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. ठाणे शहराच्या उद्योग आणि सामाजिक क्षेत्रात महत्त्वपूर्ण कामगिरी करणाऱ्या रवींद्र प्रभुदेसाई यांना डीलिट ही पदवी मिळाल्याबद्दल त्यांचा जाहीर सत्कार व्हावा हा विचार पुढे आल्यानंतर ठाणे शहरातील अनेक हितचिंतकांनी मित्रांनी एकत्र येऊन हा नागरी सत्कार अभिवादन सत्कार समिती स्थापन केली आणि याच नागरी अभिवादन सत्कार समितीच्या माध्यमातून येत्या गुरुवारी 17 एप्रिल रोजी काशीनाथ घाणेकर नाट्यगृह इथे सायंकाळी 6 वाजता हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ज्येष्ठ अणुशास्त्रज्ञ संशोधक पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर, अध्यात्माचे उपासक सुप्रसिद्ध व्याख्याते डॉक्टर सदानंद शेवडे, सनातन संस्थेच्या सद्गुरू अनुराधाताई वाडेकर यांच्यासह अनेक संस्थांचे प्रतिनिधी येथे उपस्थित राहणार असल्याची माहिती एका पत्रकार परिषदेअंतर्गत देण्यात आली. कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की नृत्यांनी तेजश्री सावंत आणि समूहाच्या नृत्यांनी कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर सत्कार आहेत. सरांना फार वेगळ्या पद्धतीने आपण सन्मानित करणार आहोत. रवी सरांवर एक दृकश्राव्य अशी आपण चित्रफीत तयार केलेली आहे. ती चित्रफीत दाखवण्यात येणार आहे. सुधीर जोगळेकर जे आधी लोकसत्ताचे संपादक होते त्यांनी फार सुंदर सरांवर मानपत्र लिहिलेलं आहे. त्या मानपत्राचं वाचन होणार आहे. अभिनेता अधोक्षज कराडे हा कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करणार आहे आणि स्मरणिका व्यास क्रिएशननी स्मरणिका सरांसाठी तयार केलेली आहे निलेश गायकवाडांच्या नेतृत्वाखाली. त्या स्मरणिकेचं प्रकाशन होणार आहे आणि फार वेगळ्या पद्धतीने हा सगळा कार्यक्रम नुसता सरांचा सत्कार म्हणून नाही तर नव्या पिढीत चांगले उद्योजक निर्माण व्हावे, त्यांनी सरांकडून काहीतरी प्रेरणा घ्यावी की शून्यातनं विश्व निर्माण करणाऱ्या माणसाचं केवढं मोठं काम आहे की जे त्यांनी भारतात आणि भारताच्या बाहेर पोहोचवलेलं आहे. ते रोल मॉडेल कसं आहे, कसे आहेत ते नक्की हे ऐकायला तरुण उद्योजकांनी, तरुण मित्रांनी, सगळ्या ठाणेकरांनी अगदी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित राहावं. देशातील आंतरराज्य सहकारी बँकांपैकी एक असलेल्या TJSB सहकारी बँक लिमिटेडने मागील आर्थिक वर्षात 23,000 कोटींपेक्षा जास्त उलाढाल केली असून यावर्षी छत्तीसगड, राजस्थान या 2 राज्यात देखील बँकेच्या शाखा उघडण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष शरद गांगल यांनी दिलेली आहे. सलग 10 वर्षांहून अधिक काळ दरवर्षी 10 एप्रिल रोजी आर्थिक निकाल जाहीर करण्याची परंपरा जपत 2024-25 या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षित आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. नव्या कोर बँकिंग प्रणालीच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर ही बँकेने सातत्य कायम ठेवत पारदर्शकता आणि वेळेवर सादर केली असून बँकेने 23,104.82 कोटींची उलाढाल केली आहे. बँकेकडे
14,848.64 कोटींच्या ठेवी आहेत. 8,256.18 कोटींचे कर्ज वाटप केलं आहे. यावर्षी बँकेला ढोबळ नफा 252.7 कोटी तर निव्वळ नफा 185.38 कोटी झाला आहे, अशी माहिती बँकेचे MD आणि CEO निखिल आरेकर यांनी दिली आहे. शासकीय कर्मचारी अधिकारी यांचे वेतन भत्ते आणि निवृत्ती वेतन देण्याची परवानगी राज्य सरकारने दिली असून अशा प्रकारची परवानगी मिळवणारी TJSB बँक ही पहिली बँक ठरली आहे. महाराष्ट्र शासनाने जारी केलेल्या शासन निर्णयामुळे आता बँकेला शासकीय अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे वेतन भत्त्यांचे प्रदान करण्यासाठीचे खाते, निवृत्ती वेतनधारकांचे वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरिता सार्वजनिक उपक्रम महामंडळाचे याकडील अतिरिक्त निधी गुंतवणुकीकरता प्राधिकृत मान्यता मिळाली आहे. TJSB सहकारी बँकेचे उपाध्यक्ष CA वैभव सिंघवी, मान्यवर संचालक मंडळ सदस्य, वरिष्ठ अधिकारी या पत्रकार परिषदेस उपस्थित होते. 23,000चा टप्पा पार केलाय याचा आनंद आहे, परंतु कुठल्या पार्श्वभूमीवर तर अतिशय स्पर्धात्मक अशा पार्श्वभूमीवर 23,000चा टप्पा पार केलाय. आज जर तुम्ही बघितलं तर ठेवींवरचं व्याज हे बँकांमध्ये जवळजवळ चढाओढ लागलेली आहे, स्पर्धा लागलेली आहे, कोण जास्ती देतो. तर याच्यामध्ये आपल्या बँकेचा नेहमी असा विचार असतो की खातेदाराची सुरक्षितता अधिक, भले आपल्याला ग्रोथ थोडा मॉडरेट असेल परंतु खातेदाराला खात्री असली पाहिजे की आपले इथे पैसे सुरक्षित आहेत. आम्ही जर 8-8.5% दिला असता तर ह्याच्यापेक्षा जास्ती व्यवहार झाला असता, परंतु आपण पहिल्यापासून त्या मोहामध्ये पडत नाही. आपल्या खातेदाराला खात्री असली पाहिजे की इथे जरी 0.5% कमी व्याज असेल तरी सुद्धा आपले पैसे सुरक्षित आहेत. एक आपण लक्षात घ्यायला पाहिजे की जर आपण खातेदाराकडनं मॉडरेट व्याज दिलं तर आपल्याला जी लोन्स अँड ॲडव्हान्सेस द्यावे लागतात ते आपण कमी दराने त्यांना देऊ शकतो आणि त्याचा विशेषतः जे छोटे उद्योजक आहेत त्यांना फायदा होतो MSMEना. आणि म्हणून आपलं हे पहिल्यापासून धोरण आहे की ग्रोथ दाखवण्यासाठी डिपॉझिट वाढवायची नाही. ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने महापालिकेच्या कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, माहिती जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, नागरिक यावेळी उपस्थित होते. उपस्थितांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प तसेच पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन केले. अशा प्रकारे ठाणे महानगरपालिकेच्या वतीने महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती येथे साजरी करण्यात आली. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.